नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घटक चाचणी परीक्षा क्रमांक 2 2024-25 इयत्ता 9वी विषय मराठीची कृतीपत्रिका, जिला तुम्ही द्वितीय घटक चाचणी म्हणता, सेकंड युनिट टेस्ट म्हणता, युनिट टेस्ट 2 म्हणता, घटक चाचणी क्रमांक 2 म्हणता. तिची मराठीची प्रश्नपत्रिका 2024-25 म्हणजे 25च्या विद्यार्थ्यांसाठी 2025 सर्व विद्यार्थ्यांसाठी अगदी महत्त्वाची असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्णपणे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुमच्या शाळेमध्ये हीच प्रश्नपत्रिका येणार आहे, हे देखील तुम्हाला कळणार आहे आणि PDF देखील तुम्हाला आम्ही देणार आहोत. बघा, तुम्ही वाचू शकता. इयत्ता 9वी विषय मराठी कृतीपत्रिका. वेळ आहे यासाठी 1 तास, गुण आहेत 20. ओके, प्रश्न 1 मध्ये दिला आहे तुम्हाला, खाली उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता बघा, हा उतारा दिला, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. 2 पार्टमध्ये स्क्रीनशॉट घ्या. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्याची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. इथून तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा 1 पार्टमध्ये याचा स्क्रीनशॉट घ्या. असं 2 पार्टमध्ये स्क्रीनशॉट घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, इथून तर प्रशंसा केली इथपर्यंतचा हा परिचय आहे. याचा तुम्ही 2 पार्टमध्ये स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर बघूया यावरती काय प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. बघा, पहिला आहे आधुनिक ऑलिम्पिक सामन्यांचे पुनर्जीवन करणारा. तर विद्यार्थी मित्रांनो, पुनर्जीवन करणारा आधुनिक ऑलिम्पिक सामन्यांचे कोण आहे? जेव्हा तुम्ही उतारा वाचाल त्यावेळेला तुम्हाला याची पूर्णपणे उत्तरे मिळतील. बघा, PDF डाउनलोड करण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्याआधी जर तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेलं असेल तर अगदी उत्तम. तुम्हाला 2 पार्टमध्ये स्क्रीनशॉट घ्यायला सांगितलेलं आहे. तुम्हाला थोडा वेळ दिलेला होता, स्क्रीनशॉट घेऊन टाकलेला असेल तुम्ही. ओके, तर बघा, खाली तुम्हाला स्क्रीनवरती आमचा WhatsApp नंबर दिसतोय, त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. फक्त WhatsAppला मेसेज करा, कॉल करण्याची गरज नाही आहे. तुम्ही WhatsAppला मेसेज करा, तुम्हाला काही मदत असेल तिथे केली जाईल. ओके, त्याआधी तुम्हाला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, मगच तुम्हाला पुढील मदत केली जाईल. बघा, दुसरा आहे 1936 सालच्या ऑलिम्पिकमधील अमेरिकेच्या यशाचा मोठा शिल्पकार ठरला. तर कोण ठरला ते तुम्हाला लिहायचं. उतारा वाचा, त्यानंतर त्यावरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहजरित्या सोडवता येतील. त्यानंतर बघा, आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करायची आहे. ऑलिम्पिक सामन्यांतून विकसित होणाऱ्या भावना. तर ऑलिम्पिक सामन्यांतून कोणकोणत्या ज्या काही भावना आहेत त्या विकसित होतात त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. बघा, लवकरच याची उत्तरे देखील आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्यासाठी तुमच्या या व्हिडिओवरती 500 लाईक कंप्लीट झाले पाहिजे. जर 500 लाईक कंप्लीट झाले तर आपण यावरची तुम्हाला उत्तरे देणार आहोत. या प्रश्नपत्रिकेची संपूर्ण उत्तरे तुम्हाला PDF स्वरूपात देणार आहोत. ओके, तर बघा, त्यानंतर सोमत आहे. सोमत लिहायचं आहे. ऑलिम्पिक स्पर्धांचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शब्दांत तुम्हाला लिहायचं आहे की ऑलिम्पिक स्पर्धांचे महत्त्व काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. ओके, ऑलिम्पिक स्पर्धांचे जे काही महत्त्व आहे ते तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये लिहायचं आहे. सोमत आहे, तुम्ही काही लिहिलं तरी तुम्हाला इथे गुण मिळणारच आहेत. त्यानंतर आमध्ये तुम्हाला दिलं आहे, खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. सूचनेनुसार कृती करायच्या विद्यार्थी मित्रांनो, कवितेवरती आधारित कृती दिल्या आहेत. बघा, आकृतीबंध पूर्ण करा. रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेल्या कृती. बघा, आता तुम्हाला रणांगणा जी काही कविता असेल किंवा जी काही कविता आहे सैनिकाच्या जीवनावरती, तर ही कविता तुम्हाला दिलेली आहे. बघा, बाळ चालला सरणा, घरा बांधीचे तोरण. इथून तर विद्यार्थी मित्रांनो, दूध भात भरवीन. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या या संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं, या कवितेचं स्क्रीनशॉट घ्या आणि त्यावरती बघूया काय प्रश्न दिला आहे. तर सर्वप्रथम पहिल्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे, आकृतीबंध पूर्ण करा. रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेल्या कृती. तर 2 कृती तुम्हाला लिहायच्या आहेत. काय केलेलं आहे? घरात तोरण बांधले आहे आणि त्यानंतर पंचप्राणांच्या ज्योतीने तुझ करीत औक्षण केलेले आहे. सर्वप्रथम काय? तोरण बांधले आहे, त्यानंतर औक्षण केलेले आहे. कोणते 2 कृती तुम्हाला लिहायच्या? 2 ह्याच लिहा. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आकृतीबंध पूर्ण करा. आकृतीबंध पूर्ण करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आई या थोर स्त्रियांशी नाते सांगते. तर विद्यार्थी मित्रांनो, आई या कोणत्या 2 स्त्रियांशी नाते सांगते? तर बघा, आपल्याला जिजा लक्ष्मीशी नाते. ओके, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, राजमाता जिजाऊ आणि लक्ष्मीशी नाते सांगत आहे. तर हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरं आहे, धन्य करी माझी कुस ई विजय होणं, पुन्हा माझ्या हाताने दुधभात भरविणं या काव्यपंक्तीतला भाव सौंदर्य स्पष्ट करा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, माझी कुस म्हणजे माझा मुलगा जो आहे तो काय व्हावा की विजयी व्हावून यावा आणि त्यानंतर मी माझ्या हाताने दूधभात भरविणे या त्या आईची जे काही या काव्यपंक्तीतील भाव सौंदर्य आहे तो तुम्हाला स्पष्ट करायचा. त्यानंतर चौथा आहे, कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा. कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दांत तुम्हाला लिहायच्या आहे. त्यानंतर भाषाभ्यास आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न 2 अलंकार दिलेला आहे. यामध्ये आहे, पुढील ओळींतील उपमेय उपमान ओळखून लिहा. उपमेय व उपमान ओळखून लिहायचं आहे. आई म्हणजे साक्षात परमेश्वर. उपमेय व उपमान ओळखून तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर रसविचार आहे. नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणं, रसविचार लिहायचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मध्ये विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. सावली, सावलीचा विरुद्धार्थी शब्द ऊन. त्यानंतर विजय, विजयचा काय? पराजय. असा तुम्ही याचा विरुद्धार्थी शब्द लिहू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही अगदी महत्त्वाची 2025 साठी तुम्हाला जी काही तुमची घटक चाचणी क्रमांक 2 होणार आहे या चालू वर्षाला, याच्यासाठी अगदी महत्त्वाची प्रश्नपत्रिका होती. ओके, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. जर 500 लाईक कंप्लीट झाले तर नक्कीच या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे 500 लाईक कंप्लीट करा. तुमच्या मित्रांना सांगा, मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. खाली स्क्रीनवरती आमचा 820888 19 हा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे. व्हॉट्सअप नंबरवरती व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केला, स्क्रीनशॉट त्यावरती सेंड करा. त्यानंतर तुम्हाला हवी ती मदत केली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना घटक चाचणी परीक्षा क्रमांक 2 म्हणजे तुमची द्वितीय घटक चाचणीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.